या माणसाच्या निर्णयामुळे भारताचं स्वप्न पूर्ण झालं. 1983चा विश्वचषक, शेवटची विकेट, मोहिंदर अमरनाथ यांनी टाकलेला तो चेंडू आणि पंचांनी घेतलेला तो शेवटचा निर्णय आणि भारताने जिंकला पहिला वर्ल्ड कप. भारताचं स्वप्न पूर्ण करणारे हे पंच होते डिकी बर्ड. सांगण्यात अत्यंत दुःख होतं की कालच या महान व्यक्तीचं वयाच्या 52व्या वर्षी निधन झालं. इंग्लंडमध्ये जन्मलेले बर्ड हे इंग्लंडचे माजी खेळाडू होते. त्यांनी यॉर्कशायर काउंटी क्लब कडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. त्यात त्यांनी एकूण 93 सामने खेळले व त्यात 2 शतकांसह 3314 धावा केल्या. पण त्यांची खरी कहाणी यानंतर सुरू होते, कारण संपूर्ण जग त्यांना ज्या गोष्टीसाठी ओळखतं ती म्हणजे त्यांची पंचगिरी. 1973 पासून त्यांनी पंच म्हणून भूमिका साकारली. अचूक आणि योग्य निर्णयांसाठी ते जगभरात प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या या कारकिर्दीत एकूण 66 कसोटी आणि 69 एकदिवसीय सामन्यांसाठी पंच म्हणून भूमिका बजावली. त्यांनी 1975, 1979 आणि 1983 या सलग 3 विश्वचषकांच्या अंतिम सामन्यांमध्ये पंचगिरी केली आणि 1983 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांनी घेतलेल्या एकाच निर्णयाने भारताला विश्वविजेता बनवलं. आणि अखेर बर्ड यांनी 1996 मध्ये निवृत्ती घेतली. त्यांच्याबद्दल एक खास गोष्ट म्हणजे ते अविवाहित होते, पण महाराणी एलिझाबेथ यांच्यासोबत त्यांची मैत्री होती. त्यांच्या अनोख्या शैलीमुळे आणि उत्तम निर्णयांमुळे त्यांनी पंच या पदाला एक वेगळी उंची आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. काल या महान व्यक्तिमत्वाचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. क्रिकेट विश्वात आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या या महान व्यक्तीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.